तुला त्या ढोंगी लबाड बाबाजीचा लई पुळका येतो ना, मग आता त्याची शिक्षा तूही भोगायचीस. मी तुझी अशी जिरवीन की तू स्वतः माझ्या पाया पडून मला मरण मागशील. मरण मागशील. सावध राहा, नाहीतरी मला ह्या सगळ्याची राग करायची. विठुराय, आता मला समजलं की तू हा आरसा मला का दिलायस. बापरे, म्हणजे बाबाजीच माझं उभे रूप घेत आहेत आणि माझ्या रूपात वाईट कामं करतायत. म्हणजे करतायत बाबाजी आणि त्यांना सगळ्यांना वाटतंय की मीच करते. भयानक आहे रे. ताबडतोब आहुंना सांगायला हवं. बोलावून आणू का आहुंना? पण ते म्हणतील की तू इथे बाहेर कशी आलीस. काय करू? आता काय बी वंगाळ होणार नाही. तो गंडा बांधलाय ना, आता तू निर्धास्त राहा. हे बघ 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 हे बघ, ए दूर कर. हा गंडा बघ. ए दूर कर ते. दूर कर. अंगाची आग होते माझ्या. ही खोटी कुठे गेली? ही तिकडे जाऊन परत काहीतरी करेल का? मला तिच्या मागे जायलाच हवं. बाबाजीच्या गंड्याचा ऐका बघितलास? आता का पळतीयस? दिगू यमुने, दिगू भाऊजी, यमुने, दिगू 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 यमुने, दिगू. रमाई, अगं अशी थरथरतेस का? काय झालं? रमाई, अगं काय इतकं घाबरायला काय झालंय तुला? ती माझ्या खोलीत आली होती. ती कोण? सखू माझ्या खोलीत आली होती. अहो, कसं शक्य आहे? आपण तिला खोलीत बंद केलंय ना, आणि खोली कुलूप बंद आहे आणि किल्ली तुमच्याकडे आहे. अगं हो ना रमाई, अगं तुला भास झाला असेल. सकू कशी बाहेर येईल? चेटकी नाही ती. कुलूप लावा, बांधून ठेवा, तिला काही फरक पडत नाही. मला धमकवायला आली होती. भयानक आहे ती. खूप भयानक आहे. दिगू ती माझा जीव घेईल. माझी किल्ली उडवत होती, मला घाबरवत होती. रमाई, तू आधी शांत हो. अगं सकू बाहेर येऊ शकत नाही. अरे हातच्या काकणाला आरसा कशाला? आपण खोलीत जाऊन बघूयात ना सकू आहे की नाही. चला बघूया. बघ रमाई, खोलीला बाहेरून कुलूप आहे. म्हणजे सकू खात्रीने आतच असणार. अगं तू उगाच संशय घेतेस.
अरे मग माझ्या खोलीत काय भूत आलं होतं का? मी सांगतेय ना, सकू आत नसणारच. थांब, मी बघतो. नाही रमाई, सकू आताच आहे. वगैरे काका. हो आहे. हो, सकू आतमध्येच आहे. थांबा, सकू, हे सकू, हे सकू. अरे आहे आतमध्ये ती, पण हाकेला ओ देत नाहीये. सकू, हे सकू, सकू, सकू. बापरे, हे सगळे आलेत आणि हाक पण मारतात. आता काय होईल? अरे हे काय, सकू काही हालचाल का करत नाहीये आणि हाकेला ओ पण देत नाहीये. तशी तिची झोप सावध असते. म्हणजे खोट्या सकूने आपल्या सकूला काही अपाय केला की काय? हा, काय खरी खोटी करत बसलायस दिगू? मी सांगते ना, सकू एकच आहे आणि ती काहीही करू शकते. एकाच वेळी 50 स्वरूप घेऊ शकते. तुम्ही नुसते हाका काय मारता? कुलूप उघडून आत जा आणि बघा सकू आहे की नाही. हो हो, वहिनी किल्ली द्या. किल्ली कुठे? हा? मी कन्वर्टीलाच लावली होती. कुठे गेली किल्ली? भाऊजी, काही नाही, काहीतरी काळं बेर आहे. कसंही करून दार उघडाच. म्हणजे खोट्या सकूनेच नक्की काहीतरी केलंय. माई, मला आता काळजी वाटायला लागली. कुठे गेली खोटी सकू? म्हणजे बाबाजी कुठे गेले? तो कुठे नाहीसे झाले? कुठे शोधू मी? माझी धाप थांबली, म्हणजे ते आसपास नाहीयेत. आता उगाच आणखीन शोधत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा घरी जायला हवं. सासूबाईंनी घरात गोंधळ घातला असेल. सगळे मामांजींच्या खोलीच्या इथे आले तर भाऊजी संकटात सापडते. आणि किल्ल्या पण माझ्याकडेच आहे. नाही, मला घरी जायलाच हवं. चला बघूया आतमध्ये काय ते. विनू, दिवट्या विण्या, तू इथे सकूच्या जागी कसा? आणि सकू कुठे? ती 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 आली होती ना, दुसरी खोटी सकू. वहिनी तिला शोधायला गेले. थापा मारू नकोस. खोटी सकू म्हणे. तू पाहिलंयस त्या दुसऱ्या खोट्या सकूला? नाही, मला वहिनी म्हणाल्या. आणि तू लगेच बुगू बुगू केलंस?
कार्टा निपजलाय. जाऊ बाई, तुमचा हा दिवटा स्वतः मरेलच आणि स्वतः बरोबर आपल्यालाही मारेल. अरे विने, अक्कल गहाण टाकलीस का? खुळा झालायस का? अरे झपाटला गेलायस का? अरे विनू, तू कशाला नको ते उपदेव करतोस रे? आणि तू का तिच्या जागी येऊन झोपलास? तू का त्याला ओरडतोयस? तुझ्या त्या सखूने रमाई सारख्या खमक्या बाईला सळो की पळो करून सोडलंय. तिथे विनूचं काय टिकावं लागणार आहे? हो ना, आणि तो तर लहानच आहे ना. अरे काका, पण किल्ली रमाई जवळ होती. तिच्या नकळत पळवण्यापर्यंत मजल कोणाची गेली? याचीच ना. काय रे? अरे चल, तुला आता बघतो. चल ये. चल चल चल. बोल, कुठून मिळवली चावी? ज्या सखूला मोठ्यानी म्हणजे साक्षात तिच्या नवऱ्यानी कोंडून ठेवलं होतं, तिला सोडवण्यासाठी तू जीवावर उदार झालास बोळ्या. का आगाऊपणा केलास? ती म्हणाली सोडव म्हणून तू तिला सोडवून मोकळा झालास ना? का का बोल ना. अरे मला किंवा तुझ्या आईला हाका मारून सांगावंच वाटलं नाही तुला? का का विनू, अरे तू का केलंस? का केलंस? चेटकी आली. पिठुऱ्या, शेवटी नको तेच झालं. विनू भाऊजींना माझ्यामुळे. अहो, भाऊजींची काही चूक नाही हो. त्यांना नका ना ओरडू. ते आम्ही बघून घेऊ. तू विनूला अजिबात हात लावायचा नाहीस. अहो, तुम्ही असं नका हो बोलू. मी विनू भाऊजींना सांगितलं म्हणून त्यांनी केलं. त्यांना नका रागव. ही चेटकीण आहे ना, ही माझ्या मुलाची खेळते. आणि हा मूर्ख तिला देवी मानून तिच्या आज्ञा ऐकतोय. अरे गाढवा, ही चेटकीण आहे, चेटकीण. एकदा वाचलास पुन्हा अशी चूक करू नकोस. अहो, असं काय बोलता? असं भयंकर बोलू नका हो सासू काकू. मी तर तुमची साधी साधी सखू आहे. कारण तू वेळच तशी आणतेस. कड्या कुलपात बंद ठेवलं तरी बेलगाम उधळली असतो. अरे पण बाहेर काय उद्योग करून आलीये ते विचार ना. काय गुळ उधळून आलीये ते विचार. सांग, काय विचारते यमुना ताई? उत्तर दे. खरं काय ते सांग, बोल. अहो, ती आली होती खोटी सखू. सासूबाईंच्या खोलीत आली होती. त्यांना विचारा ना. रमाई, सकू तुझ्या खोलीत आली होती असं म्हणालीस ना तू? अहो, आणि ती नुसती खोटी सखू नव्हती, तर ते बाबाजी होते. मी विठुरायाने दिलेल्या आरशातून बघितलं हो. खबरदार बाबाजींचं नाव घेतलंस तर खोटारडी मुसळात कांडीन मी तुला. तू आणि फक्त तूच आली होतीस माझ्या खोलीत. मला घाबरवायला आली होतीस ना? अगं सटवे, माझ्या गुरूंचं नाव घेतेस तू. बाबाजीने दिलेला गंडा हिला दाखवला तेव्हा ही घाबरून पळून गेली. हा असा दाखवला, हा असा. बघितलं, घाबरली ना. पण वहिनी, बाबाजीने कधी दिला तुम्हाला गंडा? ते तर काळकोठडीत आहेत ना, त्यांनी तिथून पाठवला का?
भाऊजी, नसलेली अक्कल पाजळू नका. बाबाजीने हा गड्डा मला मागेच दिला होता. आणि मुख्य म्हणजे ही चेटकीण गंड्याला घाबरली ना. घाबरणारच ना. महाशक्तिशाली बाबाजींच्या पुढ्यात ही काय करणार आहे? नाही हो, मी खरंच सांगते, ती खोटी सगू आली होती. खरंच दुसरी सकू आहे आणि तीच आली होती. सासूबाईंची बोलत होती. मी तिचा पाठलाग करत गावात गेले, पण एका ठिकाणी ती दिसेनाशी झाली. गप्पा बस, एकदम गप्पा. काय केलं असतं त्या खोटीने ते आम्ही बघितलं असतं ना. त्यासाठी तू का बाहेर आलीस? तू खोलीच्या बाहेर आलीस आणि घराबाहेर गेलीस की नाही? हो, पण नाही आणि बिन नाही. तुला सांगितलं होतं ना बाहेर पडायचं नाही. मग विनूला किल्ली चोरायला सांगून इतके उपद्व्याप करण्याचं कारण काय होतं? सांग. आता तू गावात काय करून आलीस ते सांग. बोल. असं काय बोलताय तुम्ही? सुद्धा माझ्यावरती आळ घेताय. मी काहीच करत नाही हो. ती खोटी सकू तिच्या रूपात बाबाजी सगळं करताय. पुन्हा तेच. अगं सटवे, सगळं तूच करतेस आणि माझ्या गुरूंचं नाव घेतेस. सांग, गावात जाऊन काय करून आलीस? काय केलंस तिथे जाऊन? बोल. अगं बोल, नाहीतर थांब. अहो अहो ऐका ना. अहो चल, तशी ऐकणार नाहीस तू. अहो चल. अहो ऐका ना. अहो 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 आता कुलूप नको आणि किल्ली नको. तुझा बंदोबस्तच करतो मी. ती खोटी सकू आले. खोटी सकू. येऊच दे तिला. मी बघेन, पण आता तुझी सुटका होणार नाही. सकुताई, काय झालं? तुम्ही कशापायी रडता? आव्हान आणि इतक्या रातच्याला बाहेर कशापायी पडलात? काय सांगू ग जनक्का तुला, माझ्यावर कोणाचाच विश्वास नाहीये. सासूबाई वंश माझ्याशी खूप वाईट वागतात. मला आहे ना आज खोलीत डांबून ठेवलं होतं म्हणून मी पळून आले ग. पण मी त्यांच्या हाती लागले ना तर ते माझा जीव घेतील. सकुताई, तुम्ही रडू नका. बघा, आमसने ठाव काय, थोरल्या मालकीनबाई लईच खाष्ट आहेत बघा. पण तुम्ही रडू नका. बर झालं तुम्ही इथं आलात. आता घटकाभर इथंच बसा आणि आराम करा बर. आणि हो, तुम्ही काय खाल्लं आहे का सकुताई? नाही ना, असं इथे मला शिळं पाकच देतात. असतं माझ्या पोटात अन्नाचं कण नाहीये. पण जनक्का, तू माझ्यासाठी काही करू नकोस हा. नाही नाही, तू सकुताईला खायला भाकर दे की, बिचारीला भूक लागली असेल. वय हे बघा, तुम्ही इथंच बसा. मी आता तुमच्यासाठी गरम गरम भाकर करून आणते बघा. हे शिवले, तू सकुताईंशी बोलत बस. तुम्ही इथंच बसा, आलेच मी. काय गो शिवले, अशी काय बघतेस? अगं मला की आहे ना, तुला कधीपासून भेटायचं होतं. मी आईकडे हट्ट करत होती.
आणि बघू तर तूच इथे आलीस. का बरं? तुला मला का भेटायचं होतं? कारण माझी आई तुझी छान छान गोष्टी सांगते. तू विठुरायाची लय मोठी भक्त आहेस ना. सखुताई, मला सुधी विठुराया लय आवडतो. तू विठुरायाला तळातून वर घेऊन आलीस ना. तुझ्यावर विठुरायाची कृपा आहे. म्हणूनच तर तू त्या दुष्ट राक्षसाला बाबाजीला चांगला धडा शिकवलास असं म्हणाली आई. वय ना. दादा दादा रे, सखू वहिनींना असं नकोस ना बांधू. बाद झालं विनू. आणि आता कोणीही काही बोलू नका. सगळ्यांनी आज जा, चला. अरे पण ही चेटकी. ताई, सकू सध्या तरी माझी बायकोच आहे. तेव्हा तुझ्या आयुष्यातला दुःखाचा राग तू सकूवर नको काढूस. दिगू, तू सखूवरचा राग यमुनेवर काढू नकोस. सकूला बांधून ठेवलंय ना. मग ती कुठे जाते, कशी जाते ते मी बघतो. मी समोरच बसलोय ना. आता ती माझी जबाबदारी आहे. अरे पण तू एकटा काय करणार आहेस? या चेटकिणीवर विश्वास ठेवू नकोस. समोर ही विहीर दिसते ना, त्यात ढकलून देईल तुला, कळणार सुद्धा नाही. तेव्हा काय करशील? उत्तम, असाच होऊ दे, म्हणजे प्रश्नच संपला. तसंही आता जगावं असं वाटत नाहीये. रोज रोज वाद, भांडणं, टोमणे, कलह. मेलो तर सुटेन मी आणि तुम्हीही सुटाल. जा, निघा. अरे निघा. किती हट्टी आहेस ग तू. मनातलं सांगितल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीस ना. आणि मलाही बसू देणार नाहीस. बोल बोल आता काय ते. हो, ते खोटी सखू म्हणजे कोणी मुलगी नाही हो. ते बाबाजी आहेत. तुमची शपथ, विठुरायाने पाठवलेल्या आरशातून मला दिसलं हो. बाबाजी माझं रूप घेऊन आले. बस बस. तुझ्या या अवस्था कल्पना मला सांगूच नकोस तू. बस झालं. अहो पण माझं ऐकून तरी घ्या ना. ते जेव्हा येते तेव्हा मला आता हपका बसलो, श्वास लागतो. हे तर तुम्ही स्वतः पाहिलंत ना. तसंच झालं म्हणून मी तिला पकडायला गेले होते हो. म्हणजे सगळं सत्य समोर आलं असतं. मी पाठलाग पण केला त्या खोट्या सखूचा, पण ती गावातून अचानक नाहीशी झाली हो. परत दिसलीच नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. गप्प बस. केवळ तू सांगतेस म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आता तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे. मूर्खपणा. तू ज्या प्रकारे विनूची मदत घेऊन पळालीस ना, ते बघून डोकं फिरलंय माझं. तेव्हा तू गप्प बस. तुला काय म्हणायचंय ते कळतंय मला. तू शांतच राहा.